एक मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते आहे, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही। त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026चा ऐतिहासिक निर्णय व तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव कर्जमाफीची वाट पाहत होते। आम्हाला कर्जमाफी कधी मिळणार? शेतकऱ्यांनी भरपूर आंदोलने देखील केली होती, परंतु या ठिकाणी काहीच फरक पडलेला नव्हता। आता अखेर शासनाने निर्णय जाहीर केलेला आहे। सरकारने सांगितलं आहे कर्जमाफी शेतकऱ्याला होणार, परंतु शेतकऱ्याला काही कामे करावी लागणार, काही कागदपत्रे गोळा करावी लागणार, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफी होणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारने मोठी बातमी दिली आहे। तुम्हाला 2 ते 3 कागदपत्रे तात्काळ जमा करावी लागतील, तरच तुमच्या खात्यामध्ये बघा कर्जमाफीचा जो भार आहे तो काढला जाईल। म्हणजे की जे तुम्ही लोन उचललं आहे, शेतीवर पीक कर्ज उचललं आहे, असे कर्ज आता तुमचे माफ केले जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांनी काढलेले मोर्चे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनात अखेर आता मोठे यश मिळाल्याचे दिसून आले आहे। तुम्हाला माहीतच आहे 2 दिवसांपूर्वी आंदोलन सुरू होते। राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा विषय आता अंतिम टप्प्यामध्ये आणला असून बघा सरकारने आता सांगितलं आहे जो काय शेतकऱ्यांचा प्रश्न होता तो आता अंतिम टप्प्यामध्ये आणला असून कर्जमाफीची तारीख अधिकृतपणे आता जाहीर केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेत या निर्णयाची घोषणा करून शेतकऱ्याला आज मोठा दिलासा पाहायला मिळत आहे। बघा शेतकऱ्याला आता दिलासा मिळत आहे, कारण की कर्जमाफीचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, 100% खरी बातमी आहे। भरपूर दिवसापासून तुम्ही कर्जमाफीच्या बातम्या बघत होता की या ठिकाणी कधी कर्जमाफी होणार, परंतु आज तो क्षण आलाय। डायरेक्ट न्यूज चॅनलवर पण या ठिकाणी बातम्या येत आहे। निवडणुकीनंतर कर्जमाफीचा विचार करणाऱ्या सरकारने आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली असून यामुळे राज्यातील बळीराजाचा सातबारा आता या ठिकाणी कोरा होणार आहे। ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहा आता या ठिकाणी यांनी पण शेतकरी कर्जमाफीचा शब्द ऐकला तरी लांब पळणारे सरकार आता पूर्णपणे शेतकऱ्यांचा हिताचा आणि त्यांच्या आर्थिक समस्या गांभीर्याने विचार करत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आता स्पष्ट केलं आहे, निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द आता आम्ही पूर्ण करत आहोत आणि कर्जमाफीची अधिकृत तारीख देखील आता आम्ही जाहीर करीत आहोत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवून देण्याबाबत आणि कर्जमाफीच्या रखडलेल्या प्रक्रियेबाबत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सतेतोड उत्तर आता दिले आहे। या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये बघा आनंदाचे वातावरण आता पसरले असून रखडलेल्या कृषी योजनांना आता पुन्हा एकदा गती मिळणार आहे। जे काय तुम्ही कर्जमाफी उचलली होती, आता कर्ज केवढे माफ होणार हा पण प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच येत असेल। याचं पण उत्तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिलं आहे। कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यासाठी सरकारने आता लाभार्थ्यांची विभागणी 2 प्रमुख गटांमध्ये करविण्याचं ठरविलं असून त्यासाठी एक विशेष समिती देखील आता बनविली आहे। ही समिती श्रीमंत आणि गरीब शेतकऱ्यांची वर्गवारी करून निकष ठरवून जाहीर करणार। ज्यांची शेती पिकांचं कर्ज घेतलं आहे त्यांनाच प्राधान्य दिलं जाणार। बघा आता सरकारने सांगितलं आहे पहिल्या गटामध्ये सर्वसामान्य आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यामध्ये येईल,
तर दुसऱ्या गटामध्ये मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचा समावेश करून प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाईल. या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली जाणार असून जे खरोखर गरजू शेतकरी आहे त्यांनाच या योजनेचा शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेचा लाभ आता मिळणार आहे. 2026ची ही कर्जमाफी खूप मोठे होत आहे. आतापर्यंत जेवढे काय वर्ष झाले तेवढ्या वर्षामध्ये एवढी मोठी कर्जमाफी कधीच झाली नव्हती. परंतु आता सरकारने निर्णय घेतला. शासनाने कर्जमाफीसाठी केवळ ठराविक आणि निवड बँकांची यादी आता जाहीर केली असून यामध्ये राष्ट्रीयकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांचा प्रामुख्याने समावेश केला आहे. तुमचा सातबारा कोरा होण्याची ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने आता राबवली जाणार असून तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतले आहे यावर तुमची कर्जमाफी अवलंबून असणार आहे. राज्य सरकारने बँकांची जी अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये सरकारी निकषात बसणाऱ्या बँकांचा समावेश जास्त प्रमाणामध्ये दाखविला आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे पोर्टलवर या ठिकाणी माहिती उपलब्ध करून दिली आहे. तुमचे कर्ज किती लाखांचे आहे आणि ते कोणत्या बँकेमध्ये थकीत आहे याची सविस्तर माहिती आता समितीमार्फत बँकांकडून गोळा केली जात आहे. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की जाणून घ्या शेतकऱ्याला काय करावे लागेल. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे राज्यातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे अत्यंत भीषण अवस्थेमध्ये असताना 31 डिसेंबर 2024 या काळामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिस्थितीची पाहणी करून सरकारने हा निर्णय घेतला आहे. मागे पाहणी झाली होती हे सर्वांना माहीत आहे. 2025च्या सुरुवातीलाच हा निर्णय घेण्यामध्ये असला तरी मोठ्या निधीच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान योजनेसाठी जसा निधी दिला त्याच धर्तीवर महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्रातून राज्य शासनाला मोठा निधी मंजूर करून देण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो 2026ची कर्जमाफी आता अखेर होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे आता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बँकेच्या कर्जाच्या ओझ्यातून कायमचे आता मुक्त होणार आहे असं म्हणावं लागेल. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या काय निकष आहे. तुम्ही निकषामध्ये बसत आहात की नाही. जर नसत बसाल की तुम्हाला काय करायचे ते देखील आपण सांगूया. सरकारी बँकांमधील थकीत कर्जाचा आकडा आता 2200 कोटींच्या रुपयाच्या घरामध्ये पोहोचला असून सरकारने बँकांकडून सर्व थकीत खात्यांच्या तपशील मागवला आहे. सरकारकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 600 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज देखील माफीसाठी विचारात घेतले जात असून सरकारने तसा प्रस्ताव सादर केला आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर असलेला आर्थिक दबाव आता कमी करण्यासाठी थकीत कर्जाला पूर्णपणे माफी देण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आता घेतला आहे. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपले डिप्टी CM अजितदादा पवार हे आपल्यामध्ये राहिलेले नाही. त्यांचा या ठिकाणी कर्जमाफीसाठी पहिल्यापासूनच विरोध होता. परंतु आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निधी मंजूर होत आहे. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी होत आहे. सर्व दस्तऐवज मागवण्याचे काम सध्या योगाने सुरू झालं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांकडे कर्जमाफीचा लाभ मिळवून घेण्यासाठी काही महत्त्वाचे पुरावे असणे आवश्यक असून त्यात प्रामुख्याने बँक कर्ज खाते आणि आधार कार्डचा समावेश आहे. तुम्ही ज्या बँकेमधून कर्ज घेतले आहे त्या कर्जाचे मूळ कागदपत्र किंवा पासबुक तुमच्याकडे असणे समितीच्या तपासणी दरम्यान अत्यंत महत्त्वाचे ठरेल. सरकारने बँकांचा जो आकडा निश्चित केला आहे त्यामध्ये ग्रामीण भागामधील सहकारी बँक, शहरी भागामधील व्यापारी बँका अशा दोन्ही प्रकारच्या बँकांचा समावेश आहे. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट बँकेतून पीक कर्ज उचलले असेल तरी तुम्हाला किती लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे हे आता शासनाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये देखील येत आहे. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बँकाच्या यादीत
बघा ICICI बँक बघा, त्यानंतर HDFC बँक आणि इंडियन बँकेचा देखील विषय समावेश झाला आहे. इंडियन बँकेतून शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून त्या बँकेचे हेलपाटे घालावे लागणार नाही. तसेच युनियन बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या लाभार्थ्यांना देखील या कर्जमाफीचा थेट फायदा DBT पोर्टलच्या माध्यमातून दिला जाणार असल्याचे सांगण्यामध्ये आले आहे. केंद्र सरकारकडून मिळालेला मोठा निधी या बँकांमार्फत थेट शेतकऱ्यांच्या थकीत कर्जांमध्ये बघा जमा करून त्यांना मुक्त केलं जाणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, बँक ऑफ बडोदा आणि इतर ग्रामीण बँकांमध्येही कर्जमाफीचा लाभ मिळणार असून विदर्भ, मराठवाडा आणि नागपूर बघा विभागातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या आहे. विशेष ज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि जिथे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक नुकसान समोर आले होते अशा सर्व भागांना प्राधान्य दिलं जात आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार असून त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत बँकांकडून माहिती संकलित करण्यामध्ये येत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवलेल्या आवाजामुळे सरकारला अखेर कर्जमाफीचा शब्द पूर्ण करावा आता लागला आहे असं चित्र सध्या दिसून येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, कर्जमाफीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही याची ग्वाही दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे अडचणी आता येणार नाही. बघा आता जे अजितदादा पवार होते हे तर काय राहिलेले नाही हे तर सर्वांना माहीत आहे. बँकांच्या थकबाकीनुसार तातडीने आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र आणि गरजू शेतकऱ्यापर्यंत ही मदत पोचावी यासाठी जिल्हा स्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेशही देण्यामध्ये आले आहे. 7/12 कोरा होण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे आणि लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा जे काय त्यांनी कर्ज उचलले होते त्याचा निधी आता मुक्त होणार आहे. लाभार्थ्यांच्या पात्रतेनुसार लवकर या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर याद्या देखील लावल्या जात आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या शेतीचे अद्ययावत कागदपत्रे आणि आधार लिंक असलेले बँक खाते तयार ठेवावे लागेल. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शेतीचा चालू वर्षाचा 7/12 त्यावर असलेल्या कर्जाची नोंद तुमच्याकडे पुरावा म्हणून तयार असायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या बँकेमधून कर्ज घेतले होते त्या बँकेचे कर्ज खाते क्रमांक आणि पासबुकची छायांकित प्रत बघा अर्जासोबत जोडण्यासाठी जवळ ठेवावी. देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेली समिती तुमच्या या सर्व कागदपत्राची पडताळणी करेल आणि त्यानंतर तुमची कर्जमाफी होणार. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार या ठिकाणी एक प्रश्न आला होता की आम्हाला नेमकं कर्जमाफी किती होणार. बघा त्याबाबत देखील निर्णय सरकारने घेतला आहे. शेवटी या कर्जमाफीमुळे महाराष्ट्रातील बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आता कायमचा कमी होणार असून त्याला नवीन हंगामासाठी पुन्हा कर्ज घेता येणार आहे. आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा सन्मानाने उभे करण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. बघा जे काय आपली अर्थव्यवस्था आहे बघा यासाठी महत्त्वाचं पाऊल सरकारने आता उचललं आहे. थकीत कर्जाच्या ओझ्यामुळे होणाऱ्या दुर्दैवी आत्महत्या थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या योजनेचा मोठा उपयोग आता केला जात आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी समितीच्या सूचनांचे पालन करावे आणि वेळेमध्ये कागदपत्रे सादर करावी जेणेकरून ऐतिहासिक कर्जमाफीचा लाभ प्रत्येक शेतकरी बांधवांना मिळणार. आता सर्वात मोठा प्रश्न जे की तुमच्या मनामध्ये आलेला आहे, आम्हाला कर्जमाफी मिळणार परंतु केव्हा मिळणार, कोणत्या महिन्यामध्ये मिळणार. त्यासोबत शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, महिना देखील सरकारने सांगितलेला आहे. आता एक योजना काढलेली आहे कर्जमाफी योजना 2026 पात्र शेतकरी. बघा आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे पात्र शेतकऱ्याला लाभ मिळणार.
परंतु त्यासोबत बघा कर्जमाफी कधी होणार सरकारने सांगितलं आहे मार्च आणि एप्रिल बघा या 2 महिन्यांच्या आतमध्ये ऑनलाईन फॉर्म सुटणार आहे तेव्हा तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे आणि सरकारने कसल्याही प्रकारे अट ठेवलेली नाही की 3 लाख कर्ज माफ होणार. तुमच्याकडे 20 लाख कर्ज जरी थकीत असेल बघा पण एक अट आहे तुमचं कर्ज थकीत पाहिजे. जर तुम्ही आता मागच्या वर्षी कर्ज उचलले असेल तर कर्ज माफ होणार नाही. किमान तुमचे 4 ते 3 वर्षाचे तरी कर्ज किंवा 2 वर्षाचे कर्ज बघा 20 लाख जरी थकीत असेल तरी पण ते माफ होणार आणि शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळणार बघा असा सरकारने सध्या निर्णय घेतलेला आहे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.